मित्रांनो, महाराष्ट्रासारख्या एका पुरोगामी विचाराच्या राज्यात इतक्या साऱ्या महिला एका भोंदू बाबाच्या जाळ्यात कशा काय अडकतात, हा सर्वात मोठा प्रश्न सध्या अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला आहे। मित्रांनो, या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांनी महिला सशक्तीकरणासाठी इतके सारे प्रयत्न केले, इतके सारे त्यांनी बलिदान दिले, आपला जीव पणाला लावला आणि या शिकलेल्या सवरलेल्या महिला आता अशा एका भोंदू आणि पाखंडी बाबाच्या जाळ्यात अडकत असतील तर ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवी अशी बाब आहे। मित्रांनो, असे म्हटले जाते की या अशोक खरातने, या भोंदू बाबा अशोक खरातने जवळजवळ 1200 कोटी रुपयांचे आपले साम्राज्य उभे केले होते। त्याची इतकी मालमत्ता होती, 1200 कोटी इतकी मालमत्ता होती, सगळी साधन संपत्ती वगैरे सगळं मिळून। तर मित्रांनो, इतके मोठे साम्राज्य त्याने कसे उभे केले, काय राजकारणी लोकही याला सामील होती। जवळजवळ 30च्या वर आमदार याला सामील होते, याला पाठिंबा होता या इतक्या आमदारांचा। म्हणजे बघा मित्रांनो, इतक्या आमदारांनी या भोंदूबाबाचे साम्राज्य वाढवण्यासाठी, उभे करण्यासाठी मोठे योगदान दिले होते। या चाकणकर बाई तर या जाळ्यात, बाबाच्या जाळ्यात अडकलेच होत्या, त्याही या सामील होत्या, त्यांची चौकशी झालीच पाहिजे। पण मित्रांनो, इतक्या महिला या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकत असतील तर ही एक मोठी विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे। जवळजवळ 100हून अधिक अश्लील व्हिडिओ या बाबाचे आता सध्या सापडलेले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ बघितलेच असेल, सोशल मीडियावर सर्वत्र हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर असे लक्षात येते की आपल्या या महिला स्वतःहून या बाबाकडे जात होत्या की या बाबा काही ब्लॅकमेल करून किंवा गुंगीचं औषध देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होतात, हे काय माहीत। म्हणजे हे व्हिडिओ बघितल्यानंतर तर असं वाटतं की सर्व ह्या महिलांच्या मर्जीनुसारच होत आहे, कोणतीही जबरदस्ती त्यांच्यावर झालेली नाही। स्वतःहून या महिला आपले कपडे उतरवत आहेत आणि या बाबाला किस करत आहेत, या बाबाला मुके देत आहेत, त्याला आलिंगन देत आहेत। म्हणजे खूप विद्रूप अशा या घटना सध्या घडत आहेत। अशा भोंदू पाखंडी बाबाच्या जाळ्यात इतक्या साऱ्या महिला अडकतात। सरकारमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या 2 महिलांची नावे सध्या समोर येत आहेत। म्हणजे ती नावे आता पब्लिक केलेली नाहीत, पण असे इन्व्हेस्टिगेशन, असे चौकशीमध्ये समोर आले आहे की 2 वरिष्ठ अधिकारी खरात बाबाकडे जात होत्या, खरात बाबाच्या जाळ्यात अडकल्या होत्या। कोणत्या कारणासाठी जात होत्या? बदलीच्या कारणासाठी जात होत्या की वरचं पद मिळवण्यासाठी जात होत्या? कशासाठी जात होत्या? म्हणजे एवढ्या शिकल्या सवरलेल्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या IAS IPS अशा अधिकारी या बाबाकडे जात होत्या असं म्हटलं जातं। मग बघा, इतक्या शिकूनसुद्धा, इतक्या शिकलेल्या महिलासुद्धा या बाबाकडे जात आहेत। मग काय उपयोग आहे का? म्हणजे इतक्या शिक्षणाचा या फुले शाहू आंबेडकरांनी इतकं यांना महिला सशक्तीकरण केल्याचा काही फायदा आहे का? आणि या बाबाकडे जाऊन या तर स्वतःच्या नवऱ्याला तर धोका देतच होत्या। त्या नवऱ्याच्या मर्जीनुसार हे होत होतं की त्याला ह्याबद्दल काही माहीतच नव्हतं। आता हे विचार करण्यासारखी बाब आहे। या महिला आपल्या नवऱ्याच्या परवानगी घेऊन या बाबाकडे जात होत्या की नवऱ्याला यातलं काहीच माहीत नव्हतं? हे तर मोठा विषय आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ बघितल्यानंतर तर असंच वाटतं की हे सर्व महिलांच्या मर्जीनुसारच होत आहे की काय? इतक्या म्हणजे महिला त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत की स्वतःहून सगळं काय देत आहेत, त्याला स्वतःहून सगळं काही करत आहेत, त्या बाबाच्या म्हणण्यानुसार करत आहेत। म्हणजे काय विचारच चालत नाही अशी गोष्ट, डोकंच चालत नाही अशी घटनाही घडलेली आहे। तर मित्रांनो, या खरात बाबाच्या ऑफिसमध्येच काम करणारा एक नोकर, त्यानेच हे प्रकरण समोर आणलं। CCTV वगैरे लावून त्यानंच सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपल्याकडे ठेवलं होतं। तर या खरात बाबानं या नोकराच्या, हा जो नोकर जो काम करत होता त्या ऑफिसमध्ये, या बाबाच्या ऑफिसमध्ये, या खरात बाबानं हा जो नोकर जो काम करत होता त्या ऑफिसमध्ये, या बाबाच्या ऑफिसमध्ये, त्याच्या पत्नीसोबत अशा प्रकारचा अत्याचार केला। त्याची पत्नी जवळजवळ 7 महिन्याची प्रेग्नंट होती। तिच्यासोबत अश्लील चाळे या बाबाने केले आणि त्याचा राग त्या नोकराच्या मनात होता। तर बघा मित्रांनो, या इसमाने, या व्यक्तीने अत्यंत समजूतदारपणे, म्हणजे कोणताही या बाबाला थेट मारहाण न करता किंवा थेट पोलीस तक्रार न करता आधी पुरावे एकजूट करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःहून CCTV वगैरे लावून, कॅमेरा लावून या बाबाचे व्हिडिओ शूट केले आणि या बाबाचा सगळा हे कारस्थान भंडाफोड केला आहे। हे जे कांड आहे बाबाचं ते समोर आणलं, नाहीतर हे मित्रांनो, हे प्रकरण कधीच समोर आलं नसतं। कोणाला याबद्दल काही माहितीसुद्धा झालं नसतं जर त्यानं हे प्रकरण समोर आणलं नसतं। कारण बाकी तर कोणाची हिंमतही होत नव्हती इतकं
म्हणजे त्या बाबाच्या मर्जीनुसार, त्या महिलांच्या मर्जीनुसार हे होत होतं किंवा जबरदस्तीने होत असेल, त्यांना काहीतरी औषध वगैरे देऊन हे होत असेल, पण कोणाची हिंमत झाली नाही या बाबाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याची किंवा कोणतीही पोलीस तक्रार देण्याची. त्याच्याच नोकराने हे सर्व प्रकरण उघडकीस आणलं, त्याबद्दल त्याचे सर्वांनी आभारच मानले पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राने त्या व्यक्तीचे आभारच मानले पाहिजेत, कारण त्याने हे असले भोंदू बाबांचे सगळे प्रकरण समोर आणलं, सगळ्या महाराष्ट्रासमोर आणलं, सगळ्या देशासमोर आणलं. तर मित्रांनो, आता या सगळ्या प्रकरणात कोणकोण राजकारणी लोक होती, कोणकोण वरिष्ठ सरकारी अधिकारी होते, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. चाकणकर बाईंवर तर कारवाई झालीच पाहिजे, त्या या गोष्टीमध्ये सामील आहेत तर. आणि महिलांनी, या महाराष्ट्रातील शिकलेल्या सवरलेल्या महिलांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे, असल्या भोंदू आणि पाखंडी बाबांपासून दूर राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, फुले शाहू आंबेडकर यांसारख्या अनेक विचारवंतांनी या महाराष्ट्रात इतक्या साऱ्या सुधारणा घडवून आणल्या, महिला सशक्त करण्यासाठी इतके सारे प्रयत्न केले, महिलांना शिक्षण मिळावे, महिलांना एक भागीदारी मिळावी, सरकारी नोकरीत असेल किंवा इतर नोकऱ्यांत भागीदारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले, आपले प्राण पणाला लावले. तसेच नरेंद्र दाभोळकर किंवा गोविंद पानसरे असतील, यासारख्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा धर्मात काही जे पाखंडीपणा चाललेला आहे, थोतांड चाललेला आहे, याच्या विरोधात इतका मोठा लढा देऊन सुद्धा अशा या पाखंडी आणि भोंदू बाबाच्या जाळ्यात जर लोक अडकत असतील, तर मग आपल्या या ज्या लोकांनी इतके बलिदान दिले, इतके प्राणपणाला लावले, त्याचा काही उपयोग झाला का? ही मोठी विचार करण्यासारखी बाब आहे. याचा विचार या शिकलेल्या महिलांनी करावा आणि अशा या पाखंडी आणि भोंदू बाबांपासून लांब राहावे, एवढीच अपेक्षा. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.